तुम्हासी भजाले विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी काही न लगे एक भावची कारण तुका मने आन विठोबाची करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी समचरण सरोजम सांदनीलांबुदाभम जगननेतपानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमालां कंधरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी शरण संताची दुसरी शरण संताची पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी शरण संताची दुसरी शरण टोपी घाल त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा नुकला तुमचा नुकला करुणा करा दयाळा करुणा करा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताची या थोडा आवाज द्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गण दोष झालो दास पायाचा सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमी निर्माता महाराष्ट्र भूषण देहू निवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 3 चरणाचा बहुतेकांच्या पाठातला परिचयातला अतिशय सोपा उपदेश प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगावर यथामती यथावका जशी जमेल अशा प्रकारे आपल्या नियोजित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात। सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र शिंगोना या आपल्या गावामध्ये या आपल्या आश्रमामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी 1008 गंगा भारती महाराज यांचा 31वा पुण्यतिथी महोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे बाळानंद महाराजांच्या कृपा आशीर्वादाने गावकरी मंडळीच्या सहकार्याने आणि आयोजक आमचे गुरुबंधू हरिभक्तपरायण भागवताचार्य राधेश्यामजी महाराज यांच्या आयोजनाने आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने सुरू असणारा हा उत्सव आणि या उत्सवातील हा बघा उत्सव आहे का
त्याचा आवाज आहे मला दन दन आहे का वा जलने वाले की दुआ हा लक्षात ठेवा. या सुंदर उत्सव या ठिकाणी सुरू आहे आणि मला वाटतं हे 3रं वर्ष माझं आहे. बरोबर आहे ना. 3रं वर्ष आहे. एकदा मागे मध्ये आलो, गेल्या वर्षी काल्याला होतं आणि आता या पुन्हा एकदा तुमच्या सगळ्या तरुणांच्या प्रेमामुळे आणि महाराजांच्या जवळ असलेल्या मंडळीच्या प्रेमामुळे हा सुयोग मला वाटतं मीच एकटाच महाराज रिपीट आहे या पत्रिकेत आहे का नाही तर बाकी सगळ्यांचं चेंज झालं पण मी अजून बिनविरोध आहे. बरोबर आहे का नाही. म्हणून तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. आजचे यजमान जे आहेत आदिनाथ रामकिशन सोळंके, गणेश भिवरावजी सोळंके, अक्षय बालासाहेब सोळंके आणि गणेश रामराव सोळंके या चौघांसाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. ज्यांच्या मुखातून आपण कथा श्रवण करत आहात ते माझे दुसरे गुरुबंधू हरिभक्त परायण आमचे बालासाहेबजी पठाडे महाराजही आज उपस्थित आहेत. कथा करून कीर्तनाला आले हे मित्रप्रेमाची पावती आहे पण त्यांनाही मी धन्यवाद देतो. त्यानिमित्तानं मृदंगाचार्य आपल्याच गावचं वैभव हरिभक्त परायण माझे दुसरे मित्र युवा कीर्तनकार मृदंगाचार्य आणि भावी भागवताचार्य असं सगळं पुढं घेऊयात आपण आहे का नाही. असे आमचे संतोष महाराज आज त्यांच्यासाठी टाळ्या सर्वांनी वाजवा. संतोष महाराजही आहेत. मला वाटलं आपले बंडू आहे का नाही पांडुरंग महाराज आणि आपली सगळी गावकरी महाराज मंडळी आहे. सचिन दादा आहेत आमचे यजमान नाव हां दत्ताभाऊ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. जिजा आहेत. जिजांच्या बरोबर आलेली काही मंडळी आहे आणि तुम्ही सगळीच मंडळी आहे. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठ्ठला घाला सगळेच घाला घाला 2 मिनिटं हो द्या ना हौस म्हाताऱ्याची. घाला सगळे घाला नंतर काढा 2 मिनिटानं घालू द्या ना. अण्णा आहेत का हारवा घाला ते पण घाला. अण्णा घालू द्या आणि ते द्या ना. या धर्मादारी काहून आडवे आलीत का. हा अण्णा म्हातारी आली की इथं एकदा हात करा म्हातारी. वा गोड वा सेवा केल्यावर असं मेवा असतो. बरोबर आहे का नाही. वा थोडं 2 मिनिटं ठेवा आणि मग काढून ठेवा अण्णा जसं जमल तसं. हा विठाला सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये आम्हाला आमच्या हिताचा उपदेश करतात. सांगतो तुम्हासी अतिशय सोपा अभंग आहे. महाराज म्हणले मी तुम्हाला सांगतो. काय सांगतो तर भजा रे विठ्ठला. तुम्ही विठ्ठलाला भजा. लोक म्हणले नाही भजलं तर काय होईल. महाराज म्हणले नाही तरी गेला जन्म वायाला जाईल. वाया जाणं कशाला म्हणतात. जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग न होणे म्हणजे वाया जाणे. आता एवढे 8 तासानं 2-2 हजाराचे हार आणले कशासाठी. बोला बघा तुम्ही मोकळं बोलावं वायाला बोलल्यावर नाही असं जरा बोला. आता एवढे मोठे खर्च करून लांबून कोणी जालन्याहून आणला असेल, कोणी सुप्यावरून आणला असेल, नाही तर जवळपास परतूरवरून बनवला असेल. माझ्या माहितीप्रमाणे इकडच्या भावानुसार 1000-1500 तरी त्याची किंमत आहे. बरोबर आहे. एवढा सुंदर हार आणला कशासाठी गळ्यात घालण्यासाठी. आणि जर तो गळ्यात नसेल तर मग त्याचा काही फायदा आहे का नाही. तसं देवाने आपल्याला नरदेह दिला तो भजनासाठी आणि या नरदेहात येऊन जर भजन नाही झालं तर त्याचा काही फायदा आहे का नाही. म्हणून नाही तरी गेला जन्म वाया. लोकाला पटलं. लोक म्हणले महाराज आम्ही देवाला भजू पण एकदा आमच्या संसाराची भरोवरी होऊ द्या. एकदा संसाराची भरोवरी झाली की देव करायला मोकळे. महाराज म्हणले करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी. जेवढी म्हणून संसाराची बरोबरी कराल तेवढं देवापासून दूर जाल. बरोबरी करणं म्हणजे काय. हे केल्यानं संसार पूर्ण होईल, ते केल्यानं संसार पूर्ण होईल. एका वाक्यात बोलतो. जो कधीच पूर्ण होत नाही त्याचं नाव संसार आहे आणि थोडा जरी केला तर पूर्णत्वाला नेतो त्याचं नाव परमार्थ आहे.
बघा, संसार ही पूर्ण होणारी वस्तू नाही. विद्वान माणसं माझ्या पुढे आहेत. जिथं अपूर्णता आहे त्याचं नाव संसार आहे, आणि ज्याला पूर्णत्व आहे त्याचं नाव परमार्थ आहे. मंदिर पूर्ण झालं हे आपण कधी म्हणू शकतो? कलश बसल्यावर. म्हणजे कलशारोहण झाल्यावर मंदिराचं काम शिल्लक राहिलं का? नाही. बंगल्याचं काम कधी पूर्ण होतं? चला बोला. एक मजला काढला की दुसऱ्या मजल्याची गजं काढलेली असतात, आणि दुसरा पूर्ण झाला की तिसऱ्याची चाल, ही चाल पूर्वीपासूनच झालेली आहे, आणि चाल अजून बंद झालेली नाही. बंगला पूर्ण होत नाही का? बंगला संसारातला आहे. मंदिराला पूर्ण विराम आहे, परमार्थातला आहे. संसार पूर्ण होणारी वस्तू नाही. जेवढी बरोबरी कराल तेवढं देवापासून दूर जाल. एका बाईला म्हणलं, चला पंढरपूरला, माऊलीच्या सोहळ्यात आमची दिंडी आहे. ती बाई म्हणे, महाराज 3 पोरी, दोघीचे लग्न झाले, एकदा का तिसरीचं लग्न झालं की मी वाऱ्या कराय, बोला ना, वाऱ्या कराय मोकळी झाली. म्हणलं, माय तू कशाची मोकळी होती? तिसरीचं लग्न लावून देती तर पहिली बाळातपण आली ती. पहिली बाळांपणाहून जाती न जाती दुसरी ऑपरेशन करायची, दुसरी ऑपरेशन होऊन जाती न जाती तिसरी फाडकती घेऊन मोकळी होती. संसारातून माणूस मोकळं होत नाही. जेवढं जेवढं सुटण्याचा प्रयत्न कराल तेवढं तेवढं याच्यामध्ये आपल्याला गुंतत जावं लागत असतं. रावणासारख्याकडून संसार पूर्ण झाला नाही. रावणा एवढा श्रीमंत माणूस आजपर्यंत झाला नाही, आणि इथून पुढेही होणार नाही. एरवी साधू संत कुणाच्या श्रीमंतीची दखल घेणारे नाही आहेत, पण महाराज म्हणले रावणाच्या श्रीमंतीची साधू संताला सुद्धा दखल घ्यावी लागली. एवढा श्रीमंत होता रावण. पण नुसता श्रीमंतच नव्हता, विद्वान बी होता. घास के पुरे और आकल के आंधे असं रावणाचं काम नव्हता. आपण जे भगवान शंकराचं तांडव स्तोत्र ऐकताय ना, त्याचा निर्माता रचेता रावण आहे. वा, रावण हा प्रकांड पंडित होता बरं का, विद्वान पण होता. श्रीमंत होता, विद्वान होता. बरं, परिवार म्हणाव तर तो बी लहान नव्हता. किती बायका होत्या रावणाला? बरोबर आहे, किती? 80,000. आपल्या एकीनच फासुळ्या उघड्या पाडल्या. दुसरी केल्यावर तर मडच न्यायचं काम आहे. 80,000 बायका. बरं, सामर्थ्य म्हणावं तर सगळे देव रावणाच्या बंदीशाळेत होते, एवढी ताकद होती रावणामध्ये. विद्वान होता, श्रीमंत होता, सामर्थ्यशाली होता, परिवार मोठा होता. त्याच्या संसारातल्या इच्छा होत्या. रावणाची संसारातली इच्छा होती स्वर्गात जाण्यासाठी शिडी लावायची. दुसरी इच्छा होती समुद्राचं पाणी गोड बनवायचं, आणि तिसरी इच्छा होती सोन्याला सुगंध आणायचा. मेला रावण. एवढा सामर्थ्यशाली, श्रीमंत, विद्वान मेला. पण आजपर्यंत स्वर्गात जाण्यासाठी शिडी आहे, ना समुद्राचं पाणी गोड आहे, ना सोन्याला सुगंध आला. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, एवढा सामर्थ्यशाली रावण जर संसारातल्या इच्छेला पूर्ण विराम देऊ शकत नाही, तर आपण काय संसारातल्या इच्छा पूर्ण करणारे महाराज? काही माणसं म्हणतात काही इच्छा नाही हो महाराज, बस जीवनात शांती मिळावं एवढी इच्छा आहे. काय म्हणतात? जीवनात काय पाहिजे? बोला ना, शांती पाहिजे. ऐका, शांति की इच्छा चाहते हो तो पहिले इच्छा को शांत करो. शांती मिळवण्याची इच्छा असेल तर इच्छेला शांत करणं पहिला आव्हान है. लेकिन महाराज ये इच्छा बड़ी बेवफा होती है, पूरी होते ही बदल जाती है. एक इच्छा पूर्ण झाली की पुढची इच्छा माणसाच्या समोर लगेच उभी राहत असते. कोवा दरिद्रो ही विशाल तृष्णा. तहान संपत नाही त्याला दरिद्री म्हणतात. इच्छेचं आणि माणसाचं असं नातं आहे. इच्छा माणसाला जगू देत नाही आणि माणूस इच्छेला मरू देत नाही. आमचा एक मित्र होता, आता या विधानसभेला उभं राहायचं म्हणे महाराज. इच्छा कशी असते बरं, उभं राहायचं म्हणे महाराज. प्रयत्न करून एकदा तिकीट मिळालं ना बस काम झालं. तिकीट मिळायला पाहिजे हो. इच्छा कशी आहे बघा, तिकीट मिळायला पाहिजे हो महाराज. एकदा तिकीट मिळालं ना तुम्ही बघा फक्त, आणि त्याच्या प्रयत्नाला यश आलं आणि त्याला तिकीट मिळालं. तिकीट मिळालं की आनंदाने माझ्याकडे आला म्हणे महाराज तिकीट मिळालंय, आता बस एकदा का निवडून आलो. लक्षात येते ना तुमच्या? एकदा का निवडून आलो ना, अहो या तालुक्याचा चेहरा मोहरा जर नाही बदलून टाकला तर आपलं नाव बदलून ठेवा. एकदा यायला पाहिजे हो. बस भगवंतानं तेवढी कृपा करावी महाराज, एकदा निवडून आलो पाहिजे. काय त्याचं प्रारब्ध असावं बघा. थोड्या का होईना बहुमतात, थोड्या का होईना मतानं ते विजयी झालं. विजयी झालं की पहिला हार पेढे घेऊन मला महाराज बा झाला. आता गंगेत घोडे नाले, तिकीटही मिळालं आणि विजयी मिळाला. बस एकदा मंत्रिमंडळात नंबर लागला
बास एकदा का होईना नंबर मंत्रिमंडळात लागला ना महाराज, बस जीवनात आता इच्छाच राहिली नाही दुसरी, लक्षात ठेवा. आणि काय त्याच्यावर कृपा असावी काय माहिती, त्याचा मंत्रिमंडळातही नंबर लागला महाराज, मंत्री झाला. मंत्री झाल्यानंतर मग आता मी त्याचा अभिनंदन करायला हार आणि बुके पेढा घेऊन गेलो. तरी असा खुर्चीवर बसलेला, त्याच्या गळ्यात हार घातला, त्याला पेढा दिला आणि बोलता बोलता म्हणलं, छान झालं बाबा, काय भाग्य असावं तुमचं. पहिल्यांदाच निवडणुकीला उभा राहिलात, योगानं तिकीटही मिळालं, निवडूनही आलात आणि मंत्रिमंडळातही नंबर लागला. काय भाग्य असावं तुमचं. काय मजा नाही हो म्हणे महाराज. काय म्हणला, काय मजा नाही हो म्हणे महाराज. हो म्हणलं, पागल झाली का तुम्ही. लोक मरतात तर ग्रामपंचायतचे सदस्य होत नाही. तुम्ही पहिल्या टर्नला उभे राहिलात, आमदार झालात, निवडून आलात, मंत्री झालात आणि म्हणतात मजा नाही. अहो म्हणे महाराज, मंत्री होऊन काय करता हो, असं खातं मिळालं की काही खाताच येत नाही. इच्छा कशी आहे मला लक्षात येते ना, ही इच्छा कशी आहे, ही माणसाची इच्छा आहे. महाराज म्हणले बस एक इच्छा पूर्ण झाली की पुढची इच्छा माणसाच्या समोर लगेच उभी राहत असते. पहिल्यांदा असं वाटतंय थोडं 4 खोल्याचं एखादं जागा मिळली पाहिजे, आश्रम झालं पाहिजे, ते सुरू जा म्हणजे असं होतंय बघा. तो आश्रम झाला पण ही इच्छा समाजासाठी आहे. तो आश्रम झाला की वाटतं नाही हो आता हे कार्यक्रमाला अपूर्ण पडायला लागले, हे एकरभर एकदा आलं ना, बरोबर आहे ना, लक्षात ठेवा. मग असं वाटतं हळूहळू स्वयंपाकघर व्हावं, भक्त निवास व्हावा. पण ह्या गोष्टी ही समाजाच्या हिताच्या आहेत, ह्या संसाराच्या नाहीत. समाजाच्या हितासाठी केलेली इच्छा चांगली असते आणि त्याचं पूर्ण करण्याची जबाबदारी जगाच्या मालकाकडे असते. पण संसारातल्या इच्छेला पूर्ण विराम मिळत. महाराज म्हणले जेवढी भरोवरी कराल तेवढं दूर जाल आणि भवसिंधूच्या पुरात वाहून जावं लागेल. भवसिंधूचा पूर म्हणजे जन्म मरणाचा पूर. किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित. पुन्हा जन्माला येणं, पुन्हा मरणं, याला म्हणतात भवसिंधूच्या पुरात वाहून जाणं. लोकाला पटलं, लोक म्हणले महाराज आम्ही देवाला भजू. पण काय लागतं देवाला भजायला. महाराज म्हणले काही नलगे एक भावची कारण. तुका म्हणे आन विठोबाची. देवाला आपलंस करण्यासाठी भाव पाहिजे. माया हो बोला, भाव बळे आकळे, भाव बळे आकळे, काय याच्यातलं काहीच न कळे. हा एरवी न आकळे, करतळे आवळे तैसा हरी. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. देवा कारणे भाव तस्मात न लगे द्यावे फारसे वित्त. ये यथा माम प्रपद्यन्ते तंस तथैव भजाम्यहम. जाकी रहे भावना जैसी प्रभू मूरत देखी दिन तैसी. भगवंत म्हणले मी कसा आहे, ना निराकार हो ना साकार हो, भक्त की भावना से तदाकार हो. तुझं सगुण म्हणो की आणि सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. बस तुम्ही काय भाव ठेवला त्याच्यावर देव आहे ना. जसा भाव आहे तसा देव आहे. म्हणून म्हणतात देवाशान भेटायचा नाही रे. बोला देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. म्हणे नाही भाव म्हणे देवा मले पाव. म्हणे नाही भाव म्हणे देवा मले पाव. देवाशान पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे. दिल में तो श्याम नाम की, दिल में तो श्याम नाम की जरा ज्योति जला के दे. आएगा मेरा सावरा जरा दिल से बुला के दे. आएगा मेरा सावरा जरा दिल से बुला के दे. दिल से यानी के हृदयानं त्याला बोलवणारा पाहिजे. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. पाहे जोडी भावाची. पाहे जोडी भावा. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. पाहे जोडी भावाची. पाहे जोडी भावाची.
येतो गोडी आणि पाहे जोडी भावाची. भावाची जोड असणं गरजेचे आहे. म्हणजे खोटं वाटू देऊ नका. मी माझ्या पंढरीश परमात्म्याची आण घेऊन सांगतो. तुका म्हणे आण विठोबाची यावी नासता आणि कपै साधन वाहातसे आन. जे पाठ आहे ते बोला. वाहातसे आन विठोबाची तुझी आन वाही नगा देवराया. बहु आवडशी जीवा पासोनिया कानडिया विठोबा कानडिया. बहु आवडशी जीवा पासोनिया. याच्यापेक्षा वेगळं काही कराल तर करिता बरोबरी दुरावसे दुरी भवाची पुरी वहावसे. असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. सज्जनो, या अभंगामध्ये तुकाराम महाराज आम्हाला तुमच्या आमच्या हिताचा उपदेश करतात. सांगणारे तुकाराम महाराज आहेत. जे सांगतात ते आम्हाला सांगतात. ते सांगण्याचा अधिकार आहे म्हणून सांगतात. आणि आपल्याला सांगतात त्याचा त्यांना अनुभव आहे म्हणून सांगतात. सांगत असताना 2-4 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. कोण सांगतं, कोणाला सांगतं, काय सांगतं, कशासाठी सांगतं, ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. सांगत असताना अधिकार असला पाहिजे. अधिकाराशिवाय बोलू नये. अधिकार तैसा दावीला मार्ग चालता हे मग कळो येते. अधिकाराशिवाय बोलू नये. ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यानं भजण्याच्या जुगा काढाव का? तू बायको टायमावच्या देणं आमच्या वजन टाकून फायदा आहे का? ज्यांनी त्यांनी आपलं टेस्टर घरीच लावून पाहायचं. लाल लाईट लागतो का, पिवळा लागतो का, फ्यूजच उडून जातो. बरोबर आहे ना? म्हणजे ज्याचं घरात काही चालत नाही त्याला वाटतं गाव माया मनानं चाललं पाहिजे. असं कसं होईल? असं नाही ना. अधिकाराशिवाय बोललं नाही पाहिजे. आता मी जर म्हणला हा तुमचा परतूर तालुका उद्या बंद झाला पाहिजे, ऐकल का कोणी माझं? बोला बोला बोला. नाही. आणि ऐकायचा काही संबंधही नाही. कीर्तन 10 मिनिटं वाढून करा, ऐकू महाराज. तालुका बंद करा हे तुमचा सांगण्याचा संबंध नाही ना. आम्ही ऐकण्याचं काही कारण नाही. पण मुख्यमंत्र्यांनी मुंबईतून सांगितलं उद्या महाराष्ट्र बंद. कोणाची चालू ठेवायची हिंमत आहे का? नाही. का? मुख्यमंत्री महाराष्ट्राचा राजा आहे आणि महाराष्ट्राच्या राजाला महाराष्ट्राच्या जनतेला सांगण्याचा अधिकार आहे. पंतप्रधानानं दिल्लीत घोषणा केली होती 2 गज की दूरी मास्क है जरूरी भाई और बहना. बरोबर आहे ना? त्यांनी दिल्लीत मास्क लावायला सांगितलं, आपण गल्लीत मास्क लावला. त्यांनी सांगितलं पराती वाजवा, आपण फोडून टाकल्या. बरोबर आहे ना? पंतप्रधान देशाचा राजा आहे आणि देशाच्या राजाला देशाच्या जनतेला सांगण्याचा अधिकार आहे आणि जनतेने फॉलो करणं जनतेचं कर्तव्य आहे. हे बघा, एखादा माणूस आमदार झाला की तो पक्षाचा नसतो, तो त्या मतदारसंघाचा असतो. एखादा खासदार होईपर्यंत पक्षाचा असतो. खासदार झाल्यावर तो जिल्ह्याच्या जनतेचा असतो. निवडून येऊन मुख्यमंत्री झाला तोपर्यंत पक्षाचा असू शकतो, पण एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली की तिथं असतं मी ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी भारताच्या संविधानाबद्दल कडी निष्ठा बाळगेन. मी कुणाच्याही बद्दल आकस भाव अपपर भाव ठेवणार नाही. मी या महाराष्ट्राच्या जनतेला समानतेची वागणूक देण्याचा प्रयत्न करेल. ही शपथ घेतली, त्याचा पक्षाचा विषय संपून गेला. कळलं माझं बोलणं? ते पद आहे, ते संविधानिक पद आहे. लक्षात आलं माझं बोलणं? ते तर पक्षाचा मग राजा आहे, त्या राजानं सांगावं जनतेने ऐकावं. अधिकाराशिवाय बोललं नाही पाहिजे. बाप पोराला म्हणतोय बाळ्या बिडी पेटून आण. पोरगं जातं चुलीवर बीड धरतं, बाप येईपर्यंत बिडी वाजून जाते. बाप म्हणतो मूर्खांना आलाय का? साधी जीवनात बिडी पेटून आणता येईल नाही, दुसरं काय करशील? अरे म्या गाव पेटवले आणि तुला बिडी पेटवता? साधी जीवनात बिडी पेटवून आणता नाही, दुसरं काय करशील? पोरगं म्हणतो मला झाले. गेलं मग चुलीवर पुन्हा, मग विजूच देत नाही. कळलं तुम्हाला? तिथूनच बिडी ओढायला सुरुवात. बापाजो येईपर्यंत अर्धी बिडी संपून गेली. बाप बिडी ओढत ओढत पोराला म्हणतो बाळ्या बिडी ओढतो, नालाय का? बिडी ओढणं चांगलं नसतं. अनेक प्रकारचे रोग होतात, शरीराचा नाश होतो, बिडी ओढू नये. पोरगा ऐकणार हुशार असतं. ते म्हणतो बाबा तुमची बिडी मागच्या दोऱ्याला जाऊन चिकटली तरी तुम्ही फेकून द्यायला तयार नाही आणि मला म्हणता बिडी ओढू नका. ऐकल का पोरग? तुका म्हणे अंगे भावे ते आपण करीच मैमान येईल कळो, करीच मैमान येईल कळो. तुका म्हणे अंगे भावे ते आपण करीच मैमान येईल कळो, करीच मैमान येईल कळो, येईल कळो, येईल कळो. का म्हणे अंगे
व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. बापाला वाटत असेल माझ्या पोरानं बिडी ओढू नये, तर बापानं अगोदर आपल्या जीवनातून बिडी ही नावाची वस्तू बाजूला केली पाहिजे आणि सिगरेट सुरू केलं पाहिजे. बरोबर आहे ना? नाही 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 नाही, त्यानं बिडी सिगारेट पासून दूर राहावं. यद यद आचरती श्रेष्ठ तत्तदेवे तरो जनासहित प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. एत वडील जे जे करती तया नाम धर्मटी. हे बघा, घराचा करता चांगला असावा म्हणजे घर चांगलं राहतं. गावाचा करता चांगला असावा मग गाव चांगलं राहतं. राज्याचा करता चांगला असावा मग राज्य चांगलं राहतं. आणि देशाचा करता चांगला असावा तेव्हा राम मंदिर बनतं. यथा राजा तथा प्रजा. करता चांगला पाहिजे ना. करता चांगला असला ना महाराज सगळं होतं. बरोबर आहे ना? करत्या माणसानं जबाबदारीनं वागावं. पण आज करते माणसं स्वतःच्या फायद्यासाठी जनतेला मोकळं सोडतात. करत्या माणसानं जबाबदारीनं वागलं पाहिजे ना. करते माणसाच्या हातात आहे. बघा, समाज नेता घडवत नसतो. तुम्ही म्हणसाल आम्ही त्याला आमदार केलं, मग तू काऊन नाही झाला? स्पष्ट आहे ना. एखादा धर्म आम्ही त्याला आमदार, अरे मग तू आहे ना. हे एवढं सोपं असतं का? नाही. नेता तुम्हाला वागून घेतो, समजून घेतो. नेताच त्याला म्हणतात. स्वतःच्या बुद्धीबरोबर दुसऱ्याच्या बुद्धीचा ज्याला चांगला उपयोग करून घेता येतो त्याला नेता म्हणत असतात. माझं बोलणं लक्षात ठेवा. जाणकार लोकाला माझी लेवल कळेल. बाकीच्या प्रसाद घेतल्याशिवाय जायचे नाही. विठाला विठाला. नेता समाजाचा कशा पद्धतीने यूज करून घ्यायचा तो ठरवू शकतो. समाजाकडे एवढी लेवल नाही महाराज का नेत्याचा यूज करून घेईल. तू म्हणसाल साहेब आपल्या शब्दाच्या पुढे नाही. बायको ऐकत नाही. तू साहेब कुठे घेऊन बसला? साहेब शब्दाच्या पुढे आम्ही रोज राजकारणी माणसाच्या जवळ आमच्या जवळ असतात. पण ते लक्षात ठेवा. तुम्ही विद्वान व्हा, हुशार व्हा, तुम्हाला कळेल त्या गोष्टी. ह्या गोष्टी कळेल ना महाराज. हे बघा, भूल दिल्याशिवाय ऑपरेशन आणि दिशाभूल केल्याशिवाय राजकारण होत नसतं. होतच नाही. समाजाने हुशार होणं गरजेचं आहे. आपले पोरं आंदोलनात येत, यायचे पोरं विदेशात शिकायला आहेत. हे एवढं तर कळत असेल. कधी एखाद्या नेत्यानं कार्यकर्त्याला आमदार केलं? चला बोला. नाही. पोरगा झाला की बाप, बाप झाला की चुलती, चुलती झाली की मेवणी. हेच आहे ना. मग आपण बॅनरच चिटकवत राहायचं आयुष्यभर. विठाला विठाला. करत्या माणसानं जबाबदारीनं वागलं पाहिजे. करत्या माणसानं समाज कसा ठेवायचा हे. आता मी जर माझ्या एखाद्या वाक्यात तुम्हाला, चला मी एक समाज दोन जागी करू शकतो माझ्या दोन वाक्यात. ताकद येते माझ्या शब्दामध्ये. पण ही ताकद फायद्याची नाही. दुभंगलेला समाज एका जागी आणता यावा ही ताकद यूज करावी माणसाने. ही ताकद. तुम्ही माणसाला मी बिघडून दिलं त्याच्यात काय पुरुषार्थ? त्याच्यात काही पुरुषार्थ नाही. तुम्हाला जुळवता आलं पाहिजे, याच्यात पुरुषार्थ. घेऊन चालता आलं पाहिजे. यद यद आचरती श्रेष्ठ. माझा याच्यावर चाललाय विषय. माणसानं जबाबदारीनं वागलं, गाव त्याच्या मागं चालत असतं. गाव चालवणारे किती माणसं असतात? बोटावर मोजण्या एवढे 4 माणसं गाव चालवत असतात. बाकी हो 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 हो, नाही नाही, हो हो, बस. याच्यापेक्षा काय असतं? म्हणजे कर्त्याने जर ठरवलं ना हे करायचं, ते झाल्याशिवाय राहत नाही. अधिकार पाहिजे ना. अधिकार पाहिजे. महाराज म्हणले आधी आपण करावं तरीच महिमा न येईल कळो, मग इतराला सांगावं. तुकाराम महाराजाचा अधिकार जर पाहिला ना तर रामेश्वर भट्टासारख्यांनी म्हणावं, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वरी चरणे मस्तक ठेवले. एवढा मोठा महाराजांचा अधिकार आहे. बरं महाराज तुम्हाला सांगण्याचा अधिकार आहे, पण अनुभव आहे का? महाराज म्हणले मला जे जे अनुभव आले तेच मी तुम्हाला. अनुभव आले अंगा ते जगा देत असे. वा वा. ते जगा देत असे. ते जगा देत असे. अनुभव आले अंगा ते जगा देत असे. ते जगा देत असे. ते जगा देत असे. अनुभवी आले अंगा ते या जगा देत असे. किंवा हा घ्या माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा तुका मनेचा कोणी सांगे. माझा अनुभव आहे. कुठं चालली बाई? ओ दाजी. हाय दाजी.
महाराज म्हणले मला जे अनुभव आले मी तुम्हाला सांगतो. तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव, शब्दाचे गौरव कामा नाही. हे बघा, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. महाराज म्हणले हे ज्ञानेश्वरी वाचा, पंढरपूरची वारी करा, हे सांगितलं वारी केल्यानंतर सांगितलं. हे अनुभवाचे बोल आहेत ना. महाराज म्हणले अनुभव फार महत्वाचा आहे. मग सांगणं अधिकाराचं आहे, अनुभवाचं आहे. एवढं असून जमत नाही, सांगणं हिताचं असलं पाहिजे. हिताचं सांगत असेल तर कुणीही कुणाचं ऐका. लहान पोरग मोठ्या माणसाला सांगत असेल आणि पोराचं सांगणं मोठ्याच्या हिताचं असेल तर मोठ्यानी छोट्याचं ऐकलं पाहिजे. हे बघा, वयाचा आणि ज्ञानाचा संबंध नसतो बरं का. वयाचा आणि ज्ञानाचा संबंध जोडत असाल तर ज्ञानेश्वरी वाचणं बंद करा. माऊलीनं ज्ञानेश्वरी वयाच्या 16व्या वर्षी सांगितली, आपल्याला 80व्या वर्षी कळना. शुकाचार्याने भागवत वयाच्या 16व्या वर्षी सांगितलं. संभाजी राजानं संस्कृत मधला बुधभूषण नावाचा ग्रंथ वयाच्या 14व्या वर्षी लिहिला. छत्रपतीनं स्वराज्याची शपथ रायरेश्वरावर वयाच्या 16व्या वर्षी घेतली. आपल्या इकडं 16वं वर्ष धोक्याचं सांगितलं, पण सगळे मोक्याचे काम वयाच्या 16 वर्षात झाले. लक्षात ठेवा, सगळे मोक्याची काम. रायरेश्वरावर छत्रपतीनं शपथ घेतली, अवघं वय 16 वर्षाचं होतं. लक्षात ठेवा, कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला, हे विसरता कामा नये. हे स्वराज्य मिळालं असेल तर ही छत्रपतीची कृपा, पण त्याची सुरुवात वयाच्या 16व्या वर्षी. ज्ञानाचा आणि वयाचा संबंध नसतो. वयाच्या प्रबोधे विचार जा नाही, समान तो देह बालकाच्या. वयाला शोभेल असे विचार नसतील तर त्याला बालिश किंवा पोरकट म्हणतात. काही माणसं म्हणतात आम्ही उगेच पांढरे नाही झालो, तुला व्हिटॅमिन कमी पडलं. बरोबर आहे ना डॉक्टर? अरे पांढरं होण्याचा ज्ञानाचा काय संबंध? तो व्हिटॅमिनचा प्रश्न आहे, तो शरीरातल्या गुणधर्माचा प्रश्न आहे. त्याचा त्या ज्ञानाचा आणि त्याचा लहान लेकराचे केस पांढरेवाले मग विद्वान म्हणतात त्याला. काय माणसं म्हणतात आमचे एवढे उन्हाळे तुम्ही पाहिले नाही. अरे तुम्ही फक्त उन्हाळे पाहिले, आम्ही गेल्या वर्षी उन्हाळ्यात पावसाळे पाहिले. चला बोला, आमच्या एवढे फॉरवर्ड आहेत का तुम्ही? येणारा कार फॉरवर्ड असतो. माणसं लक्षात द्या, पहिल्यांदा लँडलाईन मोबाईल होता, बरोबर आहे ना. पहिल्यांदा तरंग सेवेचा मोबाईल होता, मग लँडलाईनचा आला, त्याच्यानंतर BSNLचा मोबाईल आला साधा. एकच गेम होता सर्पाचा, टिंब जुळवत जायचे, बरोबर आहे ना. नोकियाचा, बरोबर. मोटरोलाचा आला, बटन दाबायचा आला. त्याच्यानंतर थोडा अँड्रॉइड आला, त्याच्यानंतर टचपॅड आला. आता हे वाढत जाणार. काही दिवसांनी नुसतं बोललं की ते सगळे कामं होणार. पुढं पुढं जे येईल ते फॉरवर्ड येईल ना. मग मागच्या माणसानं प्रोडी मिळवावी का? पहिल्याने एका एकरात पोतभर ज्वारी व्हायची, आता एकरात 20 पोती होती. संशोधन आहे ना, ते मानणार आहे का नाही? तुम्ही मानलंच पाहिजे ना. मग ज्ञानाचा आणि वयाचा संबंध नसतो. मूर्खस्य गात्राने वर्धनते किंतु ज्ञानम न वर्धनते. मूर्ख माणसाचे अवयव वाढतात, ज्ञान वाढत असतं का? होय बाबाजी, अवयवाचा ज्ञानाचा काय संबंध आहे? आता एमिशी आली आपल्याला, याला काय आपण खत घातलं का, पाणी दिलं, बोला, का फवारणी केली? वय झालं आली. अहो इच्छा नसती तरी येणारच होती ना, इच्छा असती तरी. मग मिशी आली म्हणजे अक्कल आली का? मांजरीला बी मिशी आहे. मग मिशीचा ना आकलीचा संबंध काय? विठाला विठाला लहान पोरग जरी मोठ्या माणसाला सांगत असेल आणि पोराचं सांगणं मोठ्याच्या हिताचं असेल तर मोठ्याने छोट्याचं ऐकलं पाहिजे. पोरग बापाला सांगत असेल आणि पोराचं सांगणं बापाच्या हिताचं असेल तर बापानं पोराचं बी ऐकावं. अहो हिरण्यकश्यपूला भक्त प्रल्हादानं सांगितलंच ना, श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. हा श्लोक प्रल्हाद उवाचा आहे. हा श्लोक प्रल्हादाच्या मुखातून निघालेला आहे भागवतात. मग बापाला सांगितलं नाही का? पोरानं सांगितलं. हिताचं सांगत असेल तर बापानं पोराचं बी ऐकावं. त्याच्यात काही कमीपणा थोडाच आहे? काय कमीपणा नाही. बायको नवऱ्याला सांगत असेल, बायकोचं सांगणं नवऱ्याच्या हिताचं असेल तर नवऱ्यानं बायकोचं बी ऐकावं. बायको नवऱ्याला सांगते कधी? रात्रीच्या टायमाला दोघांचं जेवण झालं, दोघं एका खोलीत बसले की बायको नवऱ्याला हिताचं सांगते, अहो तुमच्या भावाकडं पाहावं तर त्याच्या कपड्याची इस्त्री मोडणं आणि तुमचं मडं कवा बी तुरीतच गाडलेलं आहे. पण माया येडीचं ऐका, येडीचं आणि ईडीचं ऐकावं लागतं माणसाला. माया येडीचं ऐका, मरमर मेले तरी वाटे झाल्यावर बरोबर 2 होणार.
तुम्ही काम करून मेले म्हणजे तुम्हाला गुंठाभर वाढून मिळणार नाही. माझं तर आयुष्य गेलं सांगून सांगून, पण पोरांकडे बघा, इथं असा शेडजे असतो, पोरांकडे बघा आणि तुम्हाला सांगते वेगळं निघा. नुसतं म्हणलं तरी किती खुल्यात बिचाऱ्या बा. त्या राधेश्याम बाबाला म्हणतील, बाबा ह्योच बाबा 2-3 वर्ष आणा, मग तरी यायच्यात बदल होईल. बरोबर आहे. मग बायको हे नवऱ्याला हिताचं सांगते, हे नवऱ्यानं ऐकत जावं. नाही असं सांगत असेल तर वल्ल्या फोकान हाणावं. अजिबात पाप लागत नाही, अजिबात पाप लागत नाही. पण बायको जर नवऱ्याला सांगत असेल का हो तुम्ही दारू पिता, या दारूनं तुमच्या शरीराचा नाश व्हायला लागला, या दारूमुळं मुलाबाळाच्या शिक्षणावर परिणाम व्हायला लागला, अहो या दारूमुळं गावातली लोक तुम्हाला इज्जत देणं बंद झाली, अहो या दारूमुळं पाहुण्या रावळ्यात तुमची इज्जत राहिली नाही, पाया पडते मी तुमच्या, नका करू शरीराचा, संपत्तीचा आणि इज्जतीचा नाश. बायको हे तळमळीनं सांगत असेल ना तर हे ऐकलं पाहिजे. अरे हिताचं आहे ना, हे हिताचं आहे ना महाराज. अरे सणाच्या दिवशी पण पिणाऱ्याच्या घरी भांडणं आहे हो. सणाच्या दिवशी परवा घटना घडली आमच्या गावाकडं. ऐकत नव्हता व्यसनी नवरा, बाईनं पेट्रोल अंगावर घेतलं आणि पेटून घेतलं. एका मायनं 2 लेकराला कवटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. आपल्या व्यसनामुळं जर एखाद्याला जीवन संपवण्याची वेळ येत असेल त्याच्यापेक्षा अजून पाप कोणतं घेता, किती पाप. अरे आणि पिण्याची हौसच असेल ना तुम्हाला तर निदान लग्न तरी नका करू, कठाळे राहा ना. कटाळ्या कळतो का तुम्हाला, सांड. बरोबर, एखाद्या चांगल्या पोराच्या हातात ती पोरगी जाऊ द्या ना. तुम्ही काय दारू पिऊन जर हिंडायचं असेल तर तिच्या आयुष्याची बर्बादी करता, तिच्या मायबापाला त्रास, तुमच्या मायबापाला त्रास, तिला त्रास, कशासाठी. अरे तळमळी आहे हे. अहो या बायांना विचारा बरं, तुम्हाला पिण्याचा त्रास काय असतो हे जाणूनच घ्यायचा असेल ना, तुमची पोरगी पिणाऱ्याला द्या गड्यावर, तुमच्यात हिंमत हे मानेल मी. आपली पोरगी द्यायची असल्यावर व्यसनी नसला पाहिजे म्हणतात. तुमच्या सासरा बी या शोधात हे. हो किती सहज गोष्टी आहेत ना या, बरोबर आहे ना, सहज आहे ना. किती त्रास असतो महाराज. एक सांगेन मी तुम्हाला, लक्षात ठेवा, जेवढे संसार दारून उद्ध्वस्त गेले ना तेवढे कशानच नाही. मी कालच बातमी पाहिली, वाटतं आजच सकाळची बातमी आहे की कोर्टानं आदेश दिले की दारूच्या बाटलीवर लिहा कर्करोग होऊ शकतो याने. अरे मूर्ख बनवताय काय जनतेला. दारूच्या कंपन्या यांच्या है ना, दारूच्या कंपन्या यांच्या, आणि पुन्हा हे व्यसनमुक्तीचे पुरस्कार द्यायला हेच पुढं. झुकती है दुनिया, गोलमाल है भाई, सब गोलमाल है. लायसन काढून प्या, अमृत आहे. बिना लायसनची पेली तर दंड आहे. लायसन काढून पेल्यावर दारूचं अमृत होतं का? अमृत होतं दारूचं नाही ना, लक्षात घ्या. म्हणून आता हे बंद नाही होणार. जगातल्या वाईट गोष्टी तुम्ही बंद नाही करू शकत, चांगलं करणं तुमच्या हातात आहे. आपुली आपण करा, याच्यातून तुम्ही तुमची सुटका करून घ्या. तुम्ही म्हणसाल हे जग, चला हा देश बदलावा असं कोणाकोणाला वाटतं, हात वर करा बरं. हा देश बदलला पाहिजे, तुमच्या अपेक्षा नाही का? आहे इथं बसलेल्या, जरा हात जरी वर केला नसेल तर तुमच्या सगळ्याच्या मनात आहे हा देश बदलला पाहिजे. सर्वांना वाटतं देश बदलला पाहिजे, पण मी बदलावा असं कुणालाच वाटत नाही. अरे आपण प्रत्येकाने जर ठरवलं मला बदलायचं तर देश बदललेला दिसेल, आणि मी सोडून बदलायचं ठरवलं तर काही बदललेलं दिसणार नाही. विठाला विठाला. बायको जर हे तळमळीनं सांगत असेल दारू पिऊ नका, दारू गांजा मत पिओ यारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने पल्लो का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है. नशा करायची हरिनामाची करा. आज आहे माझं 3रं कीर्तन आहे. आज मी रात्री कीर्तन केलं सिद्धटेक गणपती दौंडच्या जवळ. आज सकाळचं कीर्तन केलं 12 ते 2 डोंगरकडा नांदेड जवळ. 5 ते 7 केलं लोह्याजवळ मुदखेडला, आणि आता इथं आलो. एवढी गाडी पळवली ड्रायव्हरनं. म्हणलं गाडीकडं नको, टायमाकडं पळव. कीर्तनामुळं गाडी आहे, गाडीमुळं कीर्तन नाही. त्याला कमी जास्त तर त्याला काय. मग तुम्ही म्हणसाल 3-3 घेतो, मग करतो कशाला एवढं.
आता मी तर एकच, मी महाराजांना नाही म्हणलं होतं एवढ्या वर्ष मला सुट्टी द्या, नाही म्हणले भाऊ तुम्ही या. जिथं दुपारचं होतं ते म्हणले तासभर या कीर्तन, मी कथा केलेली आहे तिथं, तासभर करा म्हणले पण तुम्ही पाहिजे. आणि आळंदीला राहणारे आमच्या मित्रानं मंदिर बांधले, ते म्हणे शास्त्रीजी तुमच्या वेळेत या पण तुम्हीच या. मग आता याला पर्याय काय करणार आहे तू, याला पर्याय काय करणार आहे बोला. मी सांगितलं ना तुम्हाला, एकदा जनतेचं प्रेम मिळालं की ते जपणं अवघड असतं आणि ते जपावं लागत असतं, सोपं नाही ना महाराज. म्हणून ही नशा करा. मी जेवलो नाही अजून, सकाळी जेवलेलो आहे, 2 झाली ना, आता हे झाल्यावर जेवणार आहे, बरोबर आहे ना. तू म्हणसाल पाकिट पाहून पोट भरल ना तू, अरे नाही रे बाबा, जेवणच लागणार आहे. विठाला विठाला. ही ऊर्जा कुठून येते. जाम पर जाम क्या पीते हो, आधी रात में उतर जाएगी, प्याला पियो हरि नाम का, पूरी जिंदगी सुधर जाए. हरि नामाची नशा करा, ब्रह्मरस घेई काढा, तिने पिढा पथ्य नाम विठोबाचे. बस ब्रह्मरसाचा गाडा घ्या. हिताच सांगत असेल बायको तर हे नवऱ्यानं ऐकलं पाहिजे. महाराज म्हणले आई केली जना, तुझ्या सोयीताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा, हित ते करावे देवाचे चिंतन. मग सांगणं अधिकाराचं आहे, अनुभवाचं आहे, हिताचं आहे, पण शास्त्र सांगतं विचारल्याशिवाय कुठली गोष्ट सांगू नये. नामदेव महाराज पठाडे आपल्या भावकीनं याच्यावर फार सुंदर चर्चा केली आहे. नामदेव महाराज पठाडे यांनी याच्यावर सुंदर चिंतन केलेलं आहे. विचारल्याशिवाय बोललं नाही पाहिजे, पण काय विचारल्यावर बोलावं, काय न विचारता बोलावं, याला सुद्धा शास्त्र आहे. काही गोष्टी विचारल्या तरच बोलाव्या, काही गोष्टी विचारल्या तरी बोलू नये. एखाद्यानं दारूचं दुकान विचारलं, मग सांगायला पाहिजे का नाही. हाताला धरून दुकानात न्यावं, त्याच्या जवळ नसले तर आपल्या जवळचे काढावं, त्याला पाजाव आणि फुल करून चालू कीर्तनात आणून सोडून द्यावं. हे सज्जन माणसाचे कामं असतात. 200 जातील पण नास्त होईल ना, नास्त होईल ना. आपल्याला नाही बोलता येत पण त्याला जाऊ द्या, आहे. आपली माणसं याच्यातच पुढे आहेत. आपली माणसं या गोष्टीत पटाईत आहेत. हे बघा 3-3 वर्ष एक बाप एका पोरीच्या लग्नाची तयारी करतो आणि त्याच्यात दारू पिऊन माणसं भांडणं करतात. अरे ही जखम त्याच्या जीवनात भरून निघणारी नाही. या आयुष्यभर ही जखम त्याची राहील की ह्यानं माझ्या पोरीच्या लग्नात भांडणं केली होती. हौस आहे तुम्हाला पिण्याची तर बाबा घरी राहा ना. का त्या बापाच्या हौशे, त्या बापाच्या मोजेत तुम्ही विघ्न आणता. किती शोकांतिका आहेत महाराज. या खूप गोष्टी आहेत, कळावं हे समाजाला आहे, कळणं फार महत्वाचं आहे. चला मला सांगायचं काय, दारूचं दुकान विचारलं तरी सांगू नये, पण पिणाऱ्या माणसाला किती समजून सांगा. एक बाई नवऱ्याला म्हणे दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. ते वैतागले एक दिवस आणि बायकोलाच झाकणभर दारू पाहिजे. त्या बाईने केल्या, किती कडू आहे म्हणे. तो म्हणे तुला आज कळलं काय दुःख मी कसं बचवत असं. मी काय एन्जॉय म्हणून थोडाच पितो, मला माहिती काय बी करतील पण पेतील एवढं नक्की आहे. माझ्याकडे गाडी नव्हती बालाजी बाबा, तेव्हा मी एसटीन फिरायचो आणि ते एसटीन फिरायचं असलं की लय अनुभव यायचे महाराज. आपण एसटीत चढलो का ते धोतरं हे पाहिलं की काही लोकांना असं मजा घ्यायची सुस्ती. धोतरावाला पाहिलं काहीला इंटरेस्टच येतं, असं काहीतरी खोडी तरी काढतील काहीतरी. आणि आपण एसटीत चढलो की ते पुढे एखादं बसलेलं असायचं, महाराज माग वा हा मागा. अरे तुझ्या मेवण्याची एसटी आहे का काय, फुकट चाललो आम्ही, बोलता येत नाही काय बा, जायचं आणि बसायचं मागं. आपल्याला कोणी पुढं बसू देत नाही, त्याच्यात पुन्हा एखादं पिणार येते त्याला मग मग ते बुडत्याला काडीचा आधार, ती आपल्या जवळच एकमेका सहाय्य करू. ब त्या पिलेल्याला बोलायचं दम निघत नाही. म्हण महाराज दिसता, म्हणलं मग तुला पोत्राच दिसायलो महाराजच आहे ना. बबो दर्शन घेऊ द्या म्हणे. दर्शन म्हणलं नका राहू द्या दर्शन. पहिलं दर्शन ताईट काम असतं ते, पहिलं दर्शन म्हणलं शनी शिंगणापूर दिसायला घेऊ द्या जाऊ. त्यानं अर्धी क्वार्टर पिली होती ना अर्धी हातात होती. म्हणलं घ्या दर्शन. तसं कसं घेता येईल म्हणे, की बाटली जरा मी दर्शन घेतो. अरे मग तू काय पागल झाला का काय. मला म्हणे कुठं चालले. म्हणलं कीर्तनाला चाललो. तुम्ही कीर्तन करता का म्हणे. म्हणलं हो कीर्तन करतो. कुठं आहे म्हणे कीर्तन. म्हणलं शिंगोण्याला आहे. आमच्या गावात असा असतो ना शब्द एखादा, आमच्या गावात. म्हणलं हो तुमच्या गावात. आमच्या सप्त्यात. हो तुमच्या सप्त्यात 11,000 रुपये दिले म्हणे आपण. म्हणलं चांगली गोष्ट. मग आपण सप्त्याला 11,000 रुपये दिले म्हणलं आपला सप्त्यात वाटा आहे का नाही, हिस्सा.
वाटा आहे का नाही? मला तुम्ही 11,000 दिले म्हणल्यावर तुमचा वाटा नसायचं कारण काय? मग आपला जर सप्त्यात वाटा आहे तर आपल्या वाट्याचं कीर्तन इथंच करून दाखवायचं. आज म्हणलं तू का अध्यक्ष झाला 10,000 विठाला विठाला काय बी करतील पण फेतील एवढं नक्की लक्षात ठेवा. दारूचं दुकान विचारलं तरी बोलू नये, पण काही गोष्टी न विचारता सुद्धा बोलाव्या. एखादा दोन्ही डोळ्यांना आंधळा माणूस रस्त्यानं चालला, समोर खड्डा आहे, आपण तिथं उभे, आपल्याला दिसतंय हा खड्ड्यात पडतो. मग आंधळ्या माणसानं रस्ता विचारण्याची वाट दिसणारान बघावी का? नाही. आंधळा अंधकूपी पडता मग देखणीनी लावावे सत्पथा, तेवी ज्ञानांत दुःखी बुडता त्याशी उद्धाव्या तत्वता. मी प्रार्थी तसे तसं तुम्ही आम्ही म्हणजे आंधळे आहोत. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. खऱ्या देवाचा लोकाला आता विसर पडला म्हणजे लोक आंधळे आहे का नाही? तुकाराम महाराजाला माहिती होतं लोक आंधळे पण मला दिसतंय, म्हणून या माणसांना यांच्या हिताचा मार्ग दाखवणं माझं कर्तव्य आहे. आणि तो रस्ता आजच्या अभंगाच्या सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला. सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला. सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला. सांगतो तुम्हासी भजरे सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. एका एका शब्दाचा आपण विचार करून वेळ संपल तिथं थांबवा. सांगतो तुम्हासी, तुम्हासी म्हणजे कोणाशी हा प्रश्न आहे. तुकाराम महाराजांना असं म्हणायला पाहिजे होतं, सांगतो महाराज लोकाशी भजारे विठ्ठला. बाकी जायला तर काही गरज नाही. तुम्हाशी म्हणण्यामागं हा उद्देश आहे. थोडा आवाज द्या. आपला वारकरी संप्रदाय जगाच्या पाठीवर एकमेव असा आहे. लक्ष द्या माझ्याकडे. आपल्या वारकरी संप्रदायात कुठल्या जातीचा, धर्माचा, प्रांताचा, राष्ट्राचा विचार केला जात नाही. तुका म्हणे नाही जाती सवे काम, जात मुखी नाम तोची धन्य. जात मुखी नाम तोची धन्य. तुका म्हणे नाही जाती सवे काम, जात मुखी नाम तोची धन्य. जात मुखी नाम तुका म्हणे नाही, सगळ्यांनी म्हणा. तुका म्हणे नाही जाती सवे काम. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोच धन्य. प्रतिज्ञाच करा आज. एवढ्या प्रमाणाची आज महाराष्ट्राला नितांत गरज आहे. या प्रमाणाची गरज आहे आज, लक्षात ठेवा. आणि या प्रमाणाची पुन्हा कीर्तनकाराला बी गरज आहे. या प्रमाणाची वक्त्यांना सुद्धा गरज आहे आज. महाराज हे प्रमाण, अरे 700 वर्षे ज्या साधू संतांनी ज्या गोष्टीसाठी लढा दिला, आज आपण त्या गोष्टीला जर फाटा फोडत असेल तर त्यांचा लढा व्यर्थ गेल्यासारखा आहे. महाराज म्हणले, मैराळ जनक कोण कुळ त्याचे, मैमान तयाचे काय सांगू. कबीर मोमीन लतीफ मुसलमान,
सेनाना विजान विष्णुदास कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू भजने आबेदू हरीच्या नामे खटनट यावे शुद्ध होनी जावे दौंडी पिटी भावे चोका मेळा यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार नलगे चिंता कवनाची याती कुळ माझे गेले हरपोनी श्रीरंगा वाचोनी आणूने जात वीत गोत कुळशीळ मात भजे खा त्वरित भावनायुक्त अंतकरणान भजे काय जेव्हा. बरोबर आहे ना. काही गोष्टी आपण रोज बोलतो पण त्याचा अर्थ कळत नाही. आमच्या घरी रोज महिला मंडळीचा हरिपाठ असतो. त्या बाया हरिपाठात म्हणतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. बोला माया हो पुण्याची गणना कोण करी. त्याच बाया आमच्या दिंडीत आल्या. माऊलीच्या सोहळ्यात आमची दिंडी आहे यांना माहिती आहे. आता ती दिंडी आळंदीतून पुण्याला निघली का पुण्यातले दानशूर लोक कोणी कपडे वाटतं कोणी बॅगा वाटतं कोणी पैसे वाटतं. ह्या बायानं सर्व जमा केलं आणि मुकामा आल्या एकमेकील म्हणू लागल्या माय खोटं एकाने सर महाराजांनी लिहिलेलं पुण्याची गणना कोण करी. वाटतात का कोण्या गावात एवढं. आता त्या पुण्याची आहे का. पुणे वेगळं आणि पुण्य वेगळं. न नळाचा आणि न बाणाचा. नळाचा न आणि बाणाचा न नाकात म्हणावं लागतं ना. शिवसेना पुणे पुण्य फरक आहे ना. एका नचे अर्थ दोन्ही नचा अर्थ एकच असला दोन न कशाला घेतील. आता हे संस्कृत शिकलेली माणसं आहेत यांना माहिती. दोन्ही नचा अर्थ जर एकच आहे तर दोन न कशासाठी आहे. न आणि ण क ख ग घ ग. सर्दी झाल्यासारखं ग कळतं ना तुम्हाला. भाषेत बदल आहे ना. अक्षर बदललं तर अर्थ बदलतो. आवाजाचा चढ उतार जरी कमी जास्त झाला तर अर्थ बदलतो. कुठं चालला जेवाय. कुठं चालला जेवाय चाललो बदलला अर्थ. एखादा आमच्याकडे पाहिलं प्रेमळ असलं जय हरी महाराज. एखादा आमच्याकडे वैतागले असलं जा रे. समजा हे वैतागलेलं आहे शिवी देता येत नाही म्हणजे हरी केला एवढाच त्याचा अर्थ आहे. पाहिल्यावर कळतं या माणसाच्या अंतकरणात आपल्याबद्दल काय. पाहिल्यावर नजर टाकल्याबरोबर रोज माणसंच पाहायचं काम आहे ना. बरोबर आहे ना. हा बोलताना कळतं ना माणसाला. आणि भाषेत बदललंय. आमच्या इकडे गेले तर काय म्हणतात मल तुल. इकडे विदर्भात गेले तर मले. विदर्भात गेले तर मले तुले. तिकडे खानदेशात गेले तर आमनं तुमनं. मी त्या दिवशी धरणगावला चाललो. म्हणलं धरणगावला कसं जाऊ म्हणे आता जा आणि तथा फाकिल्या. आपण वळा म्हणतो ना ते फाकिल्या म्हणतात. म्हणे आता जा आणि तथा फाकिल्या. म्हणलं जमस काय अडचण नाही. बट नाही जमस थोडं जमस. फिरण्यामुळं ती भाषा अवगत झाली. बरोबर आहे ना. तिकडं आमनं तुमनं. इकडं लातूरकडचा जर फोन आला तर आलाव का गेलाव का येताव का जाताव का काय करा आलाव की मर्दन बी वाजूला लाव कीर्तन बी करू लाव काय तरी करू लाव की. इकडं आलाव का गेल्याव. इकडे हा परिसर आंबेजोगाई जवळचा आमाली तुमाली. बरोबर आहे ना. मला एकदा नांदेडकडचा फोन आला म्हणे महाराज कुठवर आल्या. म्हणलं आल्या. तिकडे बायाला बी आल्या माणसाला. मला तर झटकाच बसला ना. म्हणलं जवळ आल्या. म्हणे जेवल्या का. म्हणलं झाल्यावर जेवत्या आता काय टाइम झाला. इकडं आल्या का गेल्या का. बरोबर तुम्ही ऐका ना. एखादा मित्र असेल नांदेडला तुमचा फोन करा तुम्ही. आल्या का गेल्या का बायाला आणि माणसाला ते सारखंच. पुणे जिल्ह्याकडे जर गेले तर माझं तुमच्या इकडे काय म्हणतात मला तुला का मपलं तुपलं. हा मपलं तुपलं आहे ना. अरे यार मपलं कुठं रे चप्पल. बरोबर आहे मपलं तुपलं. बरोबर. पुण्याकडे गेले तर माझं तुझं स्टँडर्ड असतं. बरोबर आहे. पुण्यात जर पाहुणा आला तर नवरा बायकोला म्हणतो अगं ऐकलं का भाऊजी आले त्यांना जेवायचं विचारतेस का. ती म्हणते भाऊजी तुम्ही घरून जेवून आलात का घरी गेल्यावर जेवणार आहात. मारला उपवाशी भाऊजी. विठाला 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 विठाला. भजे का त्वरित नाही भजे का त्वरित भावनायुक्त अंतकरणात बदलं तर जातीपातीचा विचार नाही. म्हणून महाराज म्हणले मी तुम्हा सर्वांना सांगतो. याच्यापेक्षा वेगळं बोलू. जो सर्वांना करता येतो तो परमार्थ. ठराविक व्यक्तीला करता येतो तो संसार. लग्न म्हणलं की आटे जातीची वयाची शिक्षणाची कुळाची श्रीमंतीची. डॉक्टरीन लग्न म्हणलं की आटे येत ना. इंजिनिअरिंग बरोबर आहे. लग्न म्हणलं की आटे
वयाची आट आहे, जातीची आट आहे, शिक्षणाची आट आहे, श्रीमंतीची आट आहे, कुळाची आट आहे, सगळ्या गोष्टीची संसारात आट आहे. परमार्थ म्हणलं की महाराज म्हणले तुम्हा सगळ्यांना इथं मुभा आहे. सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार, कलियुगी उद्धार हरीच्या नामी. सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार, कलियुगी उद्धार हरीच्या नामी, हरीच्या नामी. सकळाशी येथे आहे अधिकार. महाराज म्हणले सर्वांना अधिकार आहे. कोणता समाज दाखवा असा की त्या समाजात संत नाही. कोणत्याही समाजात दाखवा, मला नाव घ्या, मी संत सांगतो. ऐका पुन्हा एकदा. प्रत्येक जाती संताचा जन्म झाला, पण कोणत्याच संतान जातीवाद नाही केला. 8 भजनाला काय 8 एका जातीची नाही ना. आता समजा उदाहरण सांगतो, ह्या बाळानं जर ठरवलं लग्न करायचं समजा, लगेच लाजला भाऊ त्यो. अर्धम धरणं जर सा उदाहरण आहे फक्त. आता त्यानं जर ठरवलं लग्न करायचं आता तर जमल का? नाही जमणार. बाबांनी ठरवलं चोपदारानं. फक्त उदाहरण आहे, असं काही घडणार नाही. फक्त उदाहरण सांगायचं. बाबांनी ठरवलं लग्न करायचं, जमल का आता? नाही जमल. ह्याचं वय कमी पडतंय आणि बाबाचं वय आता जास्त झालं. झाला संसार. परमार्थ घ्या. त्या बाळानं ठरवलं मला महाराजाचं कीर्तन ऐकायचं, काय प्रॉब्लेम आहे? नाही. बाबांनी ठरवलं मला चोपदार होऊन सेवा करायची, काय प्रॉब्लेम आहे? कोण कोण भजन करू शकता ऐका. 5 वर्षाच्या ध्रुव बाळापासून 1400 वर्षाच्या चांगदेवापर्यंत कोणी बी भजन करू शकतो. म्हणून महाराज म्हणले मी तुम्हा सर्वांना सांगतो, सांगतो तुम्हा काय भजारे विठ्ठला. लोक म्हणले नाही भजलं तर नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, जन्म वाया, नाही तरी गेला. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठल, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठल, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. वा नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वायाला जाईल. वाया जाणं कशाला म्हणतात पुन्हा एकदा आठवण करून देतो. जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग न होणे म्हणजे वाया जाणे. देवानं आपल्याला नरदे दिलेला आहे. देवे दिला देह भजना गुमटा, देवे दिला देह भजना गुमटा. तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा. देवे दिला देह हो भजना देवे दिला देह हो भजना गुमटा. मनुष्य जन्म अनमोली रे, मिट्टी में ना रोली रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोली रे, मिट्टी में ना रोली रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. जीवड़ा दो दिन का मेहमान, कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम.
जिबड़ा जिबड़ा 2 दिन का मेहमान कब सुमरोगे राम अब तुम कब सुमरोगे राम। टाळ्या वाजवा साऊंड साठी। वाह गोड साऊंड असा महाराज एकदम क्लिअर। क्या बात। तुम्ही साऊंड वाले महाराजाला प्रसन्न ठेवण्याचं काम असतं तुमच्या हातात। एकदम छान। वाह। महाराज म्हणले भगवंताचं भजन करणं गरजेचं आहे, भजन करणं गरजेचं आहे। आहार निद्रा भय मैथून सर्व योनी समसमान। बघा कोणी म्हणाल मी बंगला बांधला, ज्या चिमणीला हातपाय नाही ती खोपा बांधती। कोणी म्हणाल मला पोरग झालं, तुला वर्षात एक झालं, कुत्रीला एका टायमाला 6 होता। कलर बदलून क्वांटिटी आणि व्हरायटी। कोणी म्हणाल बांड पाहिजे, अरे हे घे ना मग, अरे बुरका, अरे हे काय, अरे काळ, अरे हे इकडे आहे ना। एवढ्या क्वालिटी आहेत का आपल्याकडे बोला बरोबर। आपलं काळ नाही तर गोरा बरोबर। 1 टाइम 6 आहे। लक्षात येते का पुरुषार्थ काय। कुत्र्याला भूक लागती, माणसाला भूक लागती। कुत्र्याला भीती वाटती, माणसाला भीती वाटती, बरोबर आहे ना। कुत्र्याला झोप येती, माणसाला झोप येती। कुत्रे एक दिवस मरणार, हा बी भजन न करता कुत्र्यासारखा एक दिवस मरणार। मग आता भजन नाही केल्यावर त्याच्या मरण्यात आणि आपल्या मरण्यात काय फरक आहे। नाही तरी काय थोडी श्वान शुकरे बापुडी प्रमाण आहे त्याला। मी काय माझ्या मनाचं बोलतोय। महाराज म्हणले काय कुत्र्या मांजराची कमतरता थोडीच आहे। अहो कुत्र्याला भूक लागली की कुत्र मालका पुढे जाऊन गोंडा गोळतं, आणि माणसाला भूक लागली की माणूस बायको पुढं। फारसा फरक आहे त्याच्यात। सगळ्यांना सारखं आहे। महाराज म्हणले हे सगळ्यांना आहे पण भजन सगळ्यांना नाही। म्हणून म्हणतात अमृत है हरि नाम जगत में, इसे छोड़ विषय विष पीना क्या। हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या। काल सदा अपने रस घोले, ना जाने कब सिर चढ़ बोले। हरि का नाम जपो निष्पासर, इसमें साल महीना क्या। हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या। भजन नसेल तर त्या जगण्याला काय। कहा गए तो कहा नहीं, और क्या लाए तो कुछ नहीं। कुठं गेलतो तो कुठंच नाही, काय आणलं तर काहीच नाही, बरोबर। क्या किया क्या किया क्या किया रे, जीवन गवा दिया तूने, जीवन गवा दिया, जीवन गवा दिया रे तूने, जीवन गवा दिया, जीवन गवा दिया रे तूने, जीवन गवा दिया, जीवन गवा दिया रे तूने, जीवन गवा दिया। क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया रे, जीवन गवा दिया तूने, जीवन गवा दिया, जीवन गवा दिया रे तूने, जीवन गवा दिया, जीवन गवा दिया रे तूने, जीवन गवा दिया, जीवन गवा दिया रे तूने, जीवन गवा दिया, जीवन गवा दिया तूने, जीवन गवा दिया। जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया। जीवन गवा दिया तूने, जीवन गवा दिया। महाराज म्हणले नाही तरी गेला जन्मवाया। फायदा नाही ना काही, काय फायदा आहे बोला। एक बंदूक घेऊन शिकारीला निघाला, जरा 5G आहे,
बंदूक घेऊन शिकारीला निघालो. बायको म्हणे कुठे निघाली? तो म्हणे वाघाची शिकार करायची झालं. काय म्हणला? वाघाची शिकार करायचं झालं. बायको आतल्या घरात गेली आणि काम उरकून बाहेर आली. ते तिथंच उभं होत. बायको म्हणे हो तुम्ही वाघाची शिकार करायला चालले होते ना? तो म्हणे मग जाणार आहे ना? बायको म्हणे अजून तर इथंच उभे. तो म्हणे दारात कुत्रा उभं आहे. द्यायला कळलं त्याला धन्यवाद. हा महाराज म्हणजे वाया गेल्यासारखे का नाही? वाया गेल्यासारखे. महाराज आपल्याला देवानं सुंदर नरदे दिला, तो भजनासाठी दिलेला आहे. राम नाम तू भजले प्यारे, राम नाम तू भजले प्यारे, काहे को मगरूरी करता है, कच्ची मिट्टी का बंगला तेरा पाँव पलट में गिरता है, कच्ची मिट्टी का बंगला तेरा पाँव पलट में गिरता है. कच्च्या मातीचं घर कधी पडत सांगता येत नाही. म्हणून राम राम स्मरा आधी बरवे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूच्या आहारी, वाचून आलो येतवरी उरले ते हारी. म्हणून नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वायाला जाईल. लोकाला पटलं. लोक म्हणले आम्ही देवाला भजू, पण एकदा संसाराची बरोबरी होऊ द्या. करिता बरोबरी दुरावशी दुरी, भवाची पुरी व्हावशी. महाराज म्हणले जेवढी बरोबरी कराल तेवढं देवापासून दूर जाल. आणि एक दिवस भवसिंधूच्या पुरात वाहून जावं लागेल. लोकाला पटलं. लोक म्हणले भजू, पण काय लागतं? काही नलगे एक भावची कारण. का म्हणे आन विठोबाची. देवाला आपलंसं करण्यासाठी भाव कारणीभूत आहे. हे खोटं वाटू देऊ नका. मी माझ्या पंढरीश परमात्म्याची आण घेऊन सांगतो. याच्यापेक्षा वेगळं काही कराल तर करिता बरोबरी दुरावशी दुरी, भवाची पुरी व्हावशी. विठोबा कुमार गाडी वाजवा. विठोबा सर्वांनी हात वर करा. 1 मिनिट सर्वांनी. महिला पुरुष हा सर्वांनी एकदम सरळ करा. ओके 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 एकदम सरळ. आणि छान भजन म्हणा. ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. पांडुरंगा 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 पांडुरंगा
टाळ्या वाजवा. असं इथं दाखवा बुवा माणसानं एकदम गोड. हा म्हणणार दाजी तुमच्यासाठी काही पण. हा लय गोड. वा 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 वा. लक्ष द्या पा. नाचू कीर्तनाचे रंगी. इथं नाचा पाहिजे माणसानं. हे द्या आता हसणाराला हसू द्या पण त्याचा त्याने आनंद घेतला ना. आणि काय दारूची डीजेची गरज आहे बोला. बरोबर आहे ना. लक्षात येते का. अहो हे इथं आल्यावर काही ताणच नाही ना तुम्हाला. परमार्थात ही नशा आहे. वा. ही नशा करा दुसरी नशा करायची गरज पडत नाही. महाराज किती गोड छान भजन केलं. चांगलं भजन केलं. सांगतो तुम्हासी भजारे. बस हेच सांगतो भजारे विठ्ठला. नाही केलं त्याचा गेला जन्म वाया. फायदा नाही काही. म्हणून बोलण्यासारखं भरपूर आहे. वेळ संपत आलेला आहे. हा म्हणतो थांबा ऐका. या ठिकाणी आपला जो अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे गंगा भारती महाराजांच्या 31व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं बाळानंद महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आणि आमचे गुरुबंधू राधेश्यामजी महाराजांच्या आयोजनाने आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने. तुमच्या सहकार्याशिवाय काहीच होणार नाही इथं. महाराज काही जमीनदार नाहीत काय नाही काय नाही. आपल्या सगळ्यांचं सहकार्य असेल तर ते होऊ शकतं. मोठे मोठे संस्थान आहेत त्यांना 200-200, 300-300 हजार एकर जमीन आहे. त्यांना फारसं जनतेच्या याच्यावर अवलंबून राहण्याची गरज नाही. पण इथलं पानसुद्धा जनतेच्या सहकार्याशिवाय हलणार नाही. पण मला आनंद आहे. मागच्या वर्षी काल्याच्या कीर्तनात मी काही पोरांना विनंती केली होती आणि त्या पोरांनी जवळपास 51,000 रुपये त्या शेडसाठी दिले. मी त्यांचे नावं घेतो. कृष्णा सोळंके, दामोदर सोळंके, दीपक सोळंके, महेश सोळंके, अविनाश सोळंके, पुरुषोत्तम सोळंके, करण आंभोरे या सगळ्या मंडळींनी 51,000 रुपये शेडसाठी जमा करून दिले. एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर श्रमदानही या पोरांनी केलं आणि बाकीसुद्धा मंडळींना आपण कोणी 2 पत्र कोणी 3 पत्र असे कबूल केले होते. त्या सगळ्यांनी या कार्यक्रमाला याला सहकार्य केलेलं आहे. त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आणि आजचे यजमान आदिनाथ राधाकिशन सोळंके, गणेश भिवराजी सोळंके, अक्षय बालासाहेब सोळंके आणि गणेश रामराव सोळंके यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मला आनंद एका गोष्टीचा वाटतो महाराज. आता महाराष्ट्रभर बालाजी बाबा फिरत असताना कीर्तनाला जवळपास 99% तर आमच्या यजमानाचे. 99%. एखाद्या वेळेस गावावर भार असतो पण त्या 99%मध्ये तरुणांची संख्या आहे यजमानपद घेण्याची. आमच्या दादाने घेतलं होतं या शिंगोण्या काय ते स्वयंजन्याला दत्ता भाऊन अजून एक सोबती होते त्यांना का परमेश्वर दादा. हां परमेश्वर दादा आणि दत्ता भाऊ हे दोघांनी घेतलं होतं. मग पोरांनी मला वाटतं गेल्या वर्षी पण 3 वर्ष झाले. वा 3 वर्षे झाले हे पोरांनी सौजन्य घेतलं. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा वाजवा. मला आनंद सौजन्य घेण्यापेक्षा तुम्ही सामील होता याचा जास्त आहे. आज तरुण पोरं कीर्तनाला येतात महाराज. ही खूप मोठं बेनिफिट आहे वारकरी संप्रदायाचं. खूप मोठं. आणि एवढंच ठिकाण राहिलं आहे आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांभाळण्याचा. म्हणून आज तरुणांची संख्या कीर्तनाला जास्त आहे. ज्येष्ठांची आहे पण त्यातल्या त्यात जर पोरं पाहिले तर तरुणांची संख्या कीर्तनाला जास्त आहे. आणि गावगाव जरी गेले तर आमचे जास्तीत जास्त फॅन क्लब जर कोण असेल तर ते तरुण वर्ग आहे. आणि महाराज तो तरुण आज परमार्थाकडे येतो. ही खूप मोठी महाराष्ट्रासाठी वैभवाची आणि आनंदाची गोष्ट आहे. मला पुन्हा एकदा तुम्हा तरुणांना एक विनंती करायची आहे. बघा निर्व्यसनी जगा एवढी एक विनंती आहे. निर्व्यसनी जगा आणि आईवडिलाला सांभाळा. 2च गोष्ट. मी माझ्या आईवडिलाचा पुण्य आता मातृपितृपूजन सोहळा केला 22 तारखेला. का केला त्याच्यामागं कारण आहे. त्यांनी तर माझ्यासाठी खूप काही केलेलंच आहे पण त्याच्यातून समाजाला सुद्धा एखादा वेगळा संदेश जावा म्हणून कार्यक्रम केला. आणि मी सांगेल जर या महाराष्ट्रातली नामवंत कीर्तनकार त्या कार्यक्रमाला कीर्तनं सोडून उभे होत्या. कीर्तनं सोडून होत्या. पुरुषोत्तम महाराज असतील, विशाल महाराज असतील, पठाडे महाराज असतील, साठे महाराज, अविनाश महाराज, लबडे महाराज, भोजेकर महाराज, साखरे महाराज, नाव घेईल तेवढे कमी आहे. सगळी महाराज मंडळी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिली. इंदुरीकर महाराज, पाचपोर बाबा, लक्षात ठेवा सगळे भगवानगडाचे शास्त्रीजी महंत नामदेव महाराज शास्त्री, खूप मोठी मंडळी आली.
आणि तिथं सगळ्यांचे उद्गार आले की सोपान महाराजांनी जीवनात काय कमावलं असेल तर ही बसलेले वैभवने ही मंडळी कमावलेली. बस मला खूप लोक प्रेम करतात आणि माझ्या गावकऱ्यांनी तर माझ्यावर एवढा भार टाकला, एवढा भार. मी नेहमी सांगतो की माझं गाव मला जपतंय, पण या कार्यक्रमात एवढा अनुभव आला. मी रिसोड गाव सोडून 10 किलोमीटर राहायला गेलो. आमच्या गावातली 400 ते 500 पोरं सकाळी 9 पासून वाढत होती मित्र, तर रात्री 8:30 पर्यंत. पोरांच्या पायाला दम नव्हता अजिबात नाही. जाईल तिकडं आमदारा खासदारांनी सगळ्यांनी त्या पोरांचं कौतुक केलं. आणि मी सांगेल 18 पगड जातीतले होते, 18 पगड जातीतले लोक. मी गावातल्या येशी समाजाला सुद्धा निमंत्रण दिलं होतं आणि गावातल्या मातंग समाजाला सुद्धा निमंत्रण दिलं होतं. तर गावातल्या येशी समाजाच्या मातंग समाजाच्या महिलासुद्धा नव्या साड्या घालून त्या कार्यक्रमात हजर होत्या. मला त्याहीपेक्षा कौतुक सांगायचं आहे की मी 10 किलोमीटर गाव सोडून राहायला आलो, तर 3 दिवस झाले माझं घर भरलेलं आहे बंगला. सगळ्या गावकऱ्यांनी बंगल्यात येऊन आंदोलन केल्यासारखं केलं की महाराज आम्हाला तुम्ही गावात पाहिजे. आणि सगळ्या नाव काढलं की लोकांच्या डोळ्यात अश्रू आहे. अरे म्हणलं मी 10 किलोमीटर आलो ना तुम्हाला सोडून, आणि तुम्ही फोन केला की मी हजर आहे. नाही म्हणे महाराज, तुमची गाडी जरी गावातून आम्हाला जाताना दिसली तरी आम्हाला आनंद होतो. तुम्ही इथून काय रोज घरी थोडेच होते, तुम्ही 10-10 दिवस 15-15 दिवस बाहेरच राहायचे ना, पण आम्हाला काही वाटत नव्हतं तेव्हा तुम्ही गावात राहायला होते. पण असं वाटतं पोरांचे तर असे मेसेज आहेत की ते वाचलं तरी रडू येते, मला वाचलं तरी रडायला येत आहे की महाराज आमचा कृष्ण आम्हाला सोडून गेल्यासारखं वाटतंय. एवढं प्रेम कुण्या महाराजाच्या नशिबात आहे. महाराज मी भाग्यवान महाराज आहे की माझ्या नशिबात हे प्रेम आहे. मला सांगायचं आहे आज जिकडं जाईल तिकडं तरुण लोक प्रेम करतात आपल्यावर, ही ज्ञानोबारायांची कृपा आहे, ज्ञानोबारायांची कृपा आहे. अरे माऊलींनी जर जवळ घेतलं नसतं तर कोण जवळ घेतला असता आपल्याला. एक दिवस बायको म्हणे खाऊ तुम्ही कीर्तन नसतं केलं काय केलं असतं. छोटासा प्रश्न आहे पण याच्यात अर्थ खूप मोठा आहे. एखाद्या वेळेस विचारावं संतोष महाराजांनी म्हणलं खाऊ तुम्ही मृदंग नसता वाजवला तर तुम्ही काय केलं असतं. हो पांडुरंग महाराज तुम्ही गायन नसतं केलं तर काय केलं असतं. हे स्वतःला विचारलं पाहिजे कधीतरी आपण. ही कृपा ज्ञानोबा तुकोबारायांची आहे. नाही तर कोण पोरं महाराज एवढाले हारण एवढे फटाकडे, जवाई आला तर वाजवत नाहीत लोक. एखाद्याला जर म्हणलं ना जवाई आलाय परतूरला घेऊन ये, मस येईल मरल जाय तिकडे, मी नाही जात त्याला आणाय. पण एखाद्या महाराजाला आणाय जायचं म्हणा 100 पोरं निघतात, 100 पोरं. ही सगळी देणगी ज्ञानोबा तुकोबारायांची आहे महाराज, ज्ञानोबा तुकोबारायांची देणगी आहे. म्हणून मी सांगेल आज ही संप्रदायावर प्रेम करणारी मंडळी आहे, नासच प्रेम वाढत राहावं. आणि जाता जाता सांगतो आपण आपल्या धर्मकार्याला मदत करा. मी नेहमी काही गोष्टी बोलत असतो बघा, आपल्या धर्मकार्याला आपण मदत केली पाहिजे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे घातली या भय नरका जाणे. चांगल्या कामाला मदत करा, प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. चुका काढायच्या म्हणल्यावर कशातही निघत राहतात बरं का. बाळा हो थोडं थांबा, चहा देणारे. चुका काढायच्या देणाऱ्याला नाही पण पेणारे आता थांबा. दन वळायला लागल्या तुम्ही. मी इकडं तळमळीन सांगायला लागलो बरोबर आहे ना. लक्ष देऊ नाही का, लक्ष देऊ नाही का. पण जाता जाता एकच सांगणार आहे, झालं 2-3 मिनटं. ओ यू आई दाजी पाहुण्याला म्हणलं जरासं 2 मिनटं जरासं थांबा, 2च मिनटं थांबा, 2च मिनटं थांबा, लक्ष द्या थांबा पाहुणं. बरं वडा माय वडा आता घेतला आता ऐका आता कुकाच्या बोटाला आणि चहाच्या बोटाला नाही म्हणून नाही माणसा लक्ष देऊ नाही का. फक्त जाता जाता एकच आहे की आपण आपल्या संप्रदायाची धुरा सांभाळत असताना आपल्या हिंदू धर्माचे तत्व आपण काही पाळले पाहिजे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या धर्मासाठी मरण पत्कारलं त्या धर्मात जन्म घेतलेली आपण माणसं आहे. मी सांगेल लक्षात ठेवा, कर्मवीर भाऊराव पाटलांना गोरगरिबाच्या मुलासाठी शाळा उभारणीचं काम सुरू केलं होतं. आणि त्या शाळेसाठी पैसा कसा मिळवावा दत्तराव म्हणून मुष्टी फंड योजना चालू केली होती. एका घरचं मोठं धान्य घ्यायचं आणि त्या पैशातून शाळेचं बांधकाम करायचं. पण त्या काळी सांगलीच्या सावकाराला ही गोष्ट कळाली आणि त्या सावकारानं कर्मवीर भाऊराव पाटलाला बोलावणं पाठवलं. विचारलं, पाटील गोरगरिबांच्या मुलासाठी शाळा बांधताय, चांगलं काम करताय, पण हे मोठमोठ धान्य जमा करून तुमची शाळा कधी पूर्ण होणार आहे. एक काम करा पाटील,
हा बँकेचा कोरा चेक घ्या, पाहिजे तेवढी रक्कम या चेकवर टाका आणि तुमच्या शाळेचं काम पूर्ण करा. फक्त माझी एक अट आहे, शाळेला दिलेलं छत्रपतीचं नाव बदला आणि त्या जागी माझ्या बापाचं नाव लावा. एवढीच अट आहे. पाहिजे तेवढा पैसा पुरवायला मी तयार आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांना हातात आलेला बँकेचा कोरा चेक सावकाराच्या तोंडावर फेकला आणि सांगितलं, सावकार, हा पाटील आज 1000 घरी फिरतोय, उद्यापासून 10,000 घरी फिरेल. 1-1 रुपया जमा करून शाळेचं काम पूर्ण करेल. तुमच्या कोऱ्या चेकची उपकाराची मला गरज नाही. आणि एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐका, वेळ आली तर हा कर्मवीर भाऊराव पाटील एक वेळेस स्वतःच्या बापाचं नाव बदलेल, पण शाळेला दिलेलं छत्रपतीचं नाव बदलणार. ताकद शिवाजी महाराजाच्या नावातली आहे. ओम म्हणल्याच्या नंतर शांती मिळते, राम म्हणल्याच्या नंतर पापातून मुक्ती मिळते आणि छत्रपती म्हटल्याच्या नंतर 100 वाघाची शक्ती मिळते. ताकद शिवाजी महाराजाच्या नावातली आहे. म्हणून मागच्या वर्षी शिवजयंती झालेली आजही माझ्या आठवणीत आहे. 19 फेब्रुवारी झालेली मागच्या वर्षीची सर्वात भारी जर शिवजयंती कुठं झाली असेल तर जम्मू काश्मीर मध्ये मराठा बटालियननं पूर्णाकृती उभारलेला पुतळा, बर्फवृष्टी चालू होती, पुतळ्याला सगळे सैनिक गोल घेरा घालून होते, लेझिम आणि ढोलाच्या ताशावर बर्फात नाचत होते. ती शिवजयंती आजही आपल्याला पाहायला मिळते. ती शिवजयंती सीमेवर पुतळा शिवाजी महाराजाचा उभारला. त्याचं कारण पाहिल्याबरोबर लढण्याची ऊर्जा मिळावी म्हणून ही ताकद होती. ही ताकद छत्रपती शिवाजी महाराजांची होती. म्हणून म्हणतात ना, 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर आहेत, पण प्रत्येकाच्या हृदयात ज्यानं मंदिर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणानं लढले मावळे भरोसा त्या राजावर, प्राणपणानं लढले मावळे भरोसा त्या राजावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मनामध्ये भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर. जात पात ना धर्म मानिला जगला माणुसकीवर, जगला माणुसकीवर, जगला माणुसकीवर. पुन्हा जन्म घ्यायची इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम, जय भवानी, चैतन्य जागवा. बस फक्त या महापुरुषांना जातीत वाटून घेऊ नका. शिवाजी महाराज मराठ्यांचे, भगवान बाबा वंजाऱ्याचे, सावता माळी माळ्यांचे, नरहरी सोनार सोनारांचे, रोहिदास चांभार चांभारांचे, महाराणा प्रताप राजपुताचे, बाळूमामा धनगराचे, बसवेश्वर वाण्यांचे, बिरसा मुंडा आदिवाशाचे महापुरुषांना जातीत वाटू नका. शिवाजी महाराज जातीवादी असते तर न्हावी समाजातल्या जीवा महाराजांनी त्यांच्यासाठी जीव दिला नसता. म्हणून हे अजून एकच वाक्य बोलतो थांबतो गड्यावर. एखाद्या महापुरुषाचं नाव रस्त्याला देणं सोपं आहे, पण त्या महापुरुषानं दाखवून दिलेल्या रस्त्यानं चालणं अवघड. त्या रस्त्याने जा, तेनेची पण ते चालू जाता पुढे गुंता कोठे काय, म्हणून त्या मार्गाने चाला. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो.
आमचे हरिभक्त पारायण राधेश्यामजी महाराजांना जपा. पुन्हा एकदा एवढंच सांगतो, महाराजांना सांभाळत चला, ही तुमच्या गावाची जबाबदारी आहे. महाराजांना सांभाळा. आणि आमचे बालाजी महाराज आज कथा करून कीर्तनाला उपस्थित आहेत. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. आमचे संतोष दादा, अतिशय छान नाव कमवलं संतोष भाऊनीवर. म्हणजे गावात आलो म्हणून कौतुक नाही करत, माझा मित्र आहे तो. आणि प्रत्येक महाराजांच्या हृदयात जागा केलेली आहे, प्रत्येक महाराजांच्या. म्हणजे कला असून तेवढीच नम्रता आहे, हे फार महत्त्वाचं आहे. विद्या विनयेन शोभते. हे बघ, कला असावी पण विनय असलाच पाहिजे ना. आता मी मायाच तोऱ्यात राहायला लागलो, पोरं घेतील का? अर्धा आहे म्हणतील तिकडं पळे, बरोबर आहे ना. ती विनय असला पाहिजे, लिनता असली पाहिजे. हे ज्ञानाचं फळ आहे. म्हणून ते आमच्या संतोष महाराजांकडे आहे. पांडुरंग महाराज तुम्ही छान सांभाळल्या दुरा, त्यांनाही धन्यवाद. बाकीच्याही मंडळींना धन्यवाद. आमचे सचिन दादा वेळातला वेळ काढून उपस्थित आहेत. आमचे पप्पू दादा ना, रोहिदास दादा आहेत, सचिन दादा आहेत, दत्ता भाऊ आहेत, परमेश्वर दादा, तिकडं जिजा आहेत. जे काही बऱ्याच गावची मंडळी बाहेर गावची आलेली आहे. आणि तुम्ही सगळी मंडळी, तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. बरोबर 11 वाजले पहा. 1 मिनिट कमी नाही, 1 मिनिट जास्त नाही. पावसान बदबद पडाव, उघडून जाव, झड लावू. 11 वाजून गेली तरी काय म्हणतात तुकाराम, उरक म्हणतात दादा, दुसरं काहीच म्हणत नाही. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. आणि तुमच्या काही राहिलेल्या अपेक्षा असतील तर मी पुन्हा येईन. अम्मा मी माझं बोलतोय, तुम्ही असं कसं कोणीकडे लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. तीनही यूट्यूबवाले दादा तिघांनाही धन्यवाद. कीर्तन ऐकून टाका. एखादा शब्द चुकीचा वाटला तर तो कट करा, तसं जाऊ देतच नाही मी चुकीचा. पण जर वाटला असेल तर ते एडिट करून चांगलं समाजाच्या समोर देत चला. कारण मीडियावर खूप गोष्टी अवलंबून येतात. एखाद्या माणसाला मोठं करायचं का छोटं करायचं हे 0 मिनिटात करू शकतात, आहे का नाही. पण तुम्हा सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आलेल्या पाहुणे मंडळीला विनंती आहे, युवायाचा चहा आहे, घेतल्याशिवाय जाऊ नका पहा. पुन्हा एकदा सगळ्यांनी चहा घेतल्याशिवाय जाऊ नका. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज